अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान घडला भयंकर प्रकार. 25 लाखांचा फटका, हजारो लोक, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि तरीही लाखोंची चोरी. प्रश्न एकच आहे, चोर आले कुठून आणि गेले कुठे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारी रोजी बारातीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर लाखो समर्थकांच्या आणि बड्या राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या अंत्यविधी दरम्यान चोरट्यांनी हात साफ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या अंत्यविधी दरम्यान किमान 15 जणांचे 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामतीमधून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 चोरट्यांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. राजकारणामधून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांच्या मृत्यूबाबत छगन भुजबळ यांचं वक्तव्य. काहीतरी गडबड झाली आहे. छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे? अजित पवार आपल्यातून निघून गेले आहेत. मी साधारण 3 ते 4 महिन्यांनी कॅबिनेट मीटिंगला जायचं ठरलं. त्याआधी साधारण मी आणि अजित पवार अर्धा दिवस बरोबर होतो. 28 जानेवारीला वर्तमानपत्र वाचत असताना समीर आला आणि सांगितलं की दादांच्या विमानाला अपघात झाला. नंतर त्याने सांगितलं दादा गेले. अजित पवार गेले यावर विश्वासच बसत नाही. देशात विमानांचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले. महाराष्ट्रात अशा प्रकारचा भयंकर अपघात आणि तो देखील इतक्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे, असं छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या शोकसभेत सांगितलं. यावर तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.